तर आज आम्ही निघाले औंधला। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात गाईज? गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस पावसकर। तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही निघाले औंधला। औंधला जाण्याचं कारण म्हणजे औंधला ना यमाई देवीचं मंदिर आहे वरती डोंगरावरती, तर त्याच्यासाठी आम्ही निघाले औंधला। मी कधी बघितलं नाही ते यमाई देवीचं मंदिर औंधमधलं, तर पहिल्यांदाच बघते। आणि आमच्या घरापासून एक 10 किलोमीटर असेल, जास्त अंतर नाही, त्यामुळे हे म्हणले की जाऊया आपण देवदर्शनाला। तर जाताना बरेचसेच गावं लागली, जसे की साप पण हे गावाचं नाव आहे तिथल्या, परत रामपूर वगैरे। जाताना इतकं भयानक ऊन होतं ना, हे 10 वाजताचं ऊन आहे, म्हणजे आम्ही निघालो 9 साडेनऊ वाजता निघालेलो तेव्हाचं ऊन आहे। तर मग थोड्या वेळ तिथं थांबलो आम्ही सावलीसाठी, तर वडापाव वगैरे खाल्ला, थोडंसं कोल्ड्रिंक्स वगैरे पिला आणि परत पुढे निघालो। तर आम्ही खरशिंगे पळशी या रस्त्यानं निघालेलो औंधला, कारण की तो रस्ता तिकडं जातो। तर घाटाघाटातून रस्ता काढत आम्ही पोचलो यमाई देवीच्या घाटामध्ये। एवढ्या भयानक उन्हामध्ये ना ही वडाची झाडं मात्र खूप पुण्याची काम करत होती, कारण की एखादी दुसरी गाडी ना इथं वडाच्या झाडाखाली थांबलेलीच होती आम्ही येताना किंवा जाताना बघितल्यावर, कारण की एवढी दाट सावली पडत होती ना आणि एवढं भयानक ऊन होतं। त्या भयानक उन्हामध्ये त्या वडांच्या झाडांचा खूप जणांना खरंच उपयोग झाला असेल भरपूर। हे बघा, इथं पण एक कार लावली आहे, थोड्या अंतरावर कार लावलेलीच होती, सावलीसाठी ते थांबलेलेच होते लोक। आज मंडे असल्यामुळं विषय काय झाला, तर इथं जे आपलं म्युझियम वगैरे होतं ना, संग्रहालय ते पण बंद होतं, कारण की आज मंडे आहे, कारण की संडेची सुट्टी घेत नाहीत। बहुतेक सगळ्यांना संडेला सुट्टी असते, त्यामुळे ते भरपूर जण इथं दर्शनाला येतात आणि त्यामुळे साप्ताहिक सुट्टी त्यांनी मंडेला ठेवली, ते आम्हाला माहीत नव्हतं। तर हे बघा, इथून पायऱ्या चालू आहेत त्या, आम्ही डायरेक्ट वरतीच गाडी नेली, कारण की भरपूर ऊन होतं आणि आम्ही 2 जण होती, ते कुठं गाडी लावायची म्हणून डायरेक्ट गाडीच वरती नेली। आता जी लोक औंधला यमाई देवीच्या दर्शनाला जाणार असतील आणि जे पहिल्यांदा जाणार असतील किंवा ज्यांना माहीत नाही की मंडेला सुट्टी असते, म्हणजे संग्रहालय वगैरे बंद असतं, बाकी काय नाही, दर्शन वगैरे होतं आपलं चांगलं आणि गर्दी नसल्यामुळे खरं तर खूप चांगलं दर्शन होतं। पण ज्यांना संग्रहालय वगैरे बघायचं आहे तिथलं मंदिरात तिथलं, तर त्यांनी मंडेला तर जाऊ नये, कारण की तेव्हा म्युझियम बंदच असणार, त्यामुळे बघताच येणार नाही। तर हा बघा देवीचा कळस दिसतोय आपल्याला, आपण पोहोचलो आहोत यमाई देवीच्या मंदिरामध्ये। तर किती सुंदर मंदिर आहे बघा, हे खूप जुनं दगडी बांधकाम आहे। तर मला उत्सुकता खूप होती, कारण की मी पहिल्यांदाच यमाई देवीचं मंदिर बघणार होतं, आत्तापर्यंत मी कधीच बघितलं नव्हतं। आणि हे कसे एक 10-12दा येऊन गेले असतील, त्यामुळे ह्यांना एवढं काय नवल वाटत नव्हतं। खरं मी पहिल्यांदा गेले त्यामुळे मला भरपूर नवल वाटत होतं ते बघायला, आणि मला ना अशा ऐतिहासिक ठिकाणी बघायला भरपूर आवडतात। तर दुपार आय थिंक 10:30 वाजलेले, तरीसुद्धा ना सूर्य बघा कसला दिसतोय, पूर्ण कळसावर आलता, मी आता तुम्हाला दाखवलं, किती छान दिसत होतं, फोटो पण भारी निघत होते तिथे। तर हे पाठीमागची साईड आहे आणि ही अशी आपण समोरून येतो मंदिरापाशी तिथं। तर आम्ही थोडा वेळ थांबलो तिथं, बसलो शांत, कारण की गार बसायला भारी वाटत होतं म्हणून। तर हे बघा देवीचं कळस वगैरे, आणि देवी इतकी सुंदर आहे इतकं, पण मला ना आतून व्हिडिओ घेता आला नाही। मी पहिल्यांदाच यमाई देवीचं दर्शन घेतलं आणि आतून व्हिडिओ घेता आला नाही, कारण की आत व्हिडिओ करण्यासाठी बंदी आहे, तिथं लिहिलेलं स्पष्ट की व्हिडिओ करू नये किंवा फोटो काढू नये। तर एवढं सगळं लिहिले, तर आपण कशाला फोटो काढायचं ना, त्यामुळे मी फोटो वगैरे आतलं काही व्हिडिओ घेतले नाहीत, मला जमतील तेवढं मी बाहेरचे व्हिडिओ वगैरे घेतले। आणि तर आम्ही बाहेर सावलीला थोड्या वेळ कट्ट्यावर बसलो, आत पण आम्ही बसलेलो, खरं आम्ही ते काही व्हिडिओ घेतले नाहीत, गाभाऱ्यात बसलेलो, छान होतं, एकदम भारी वाटत होतं बसायला पण। आणि इथं भरपूर जण लोक ना असं ते नवस वगैरे करत होते, म्हणजे असे 2 खांब होते आणि ते खांब 5 वेळा फिरवायचे। हो का, इथं भरपूर गर्दी झाले, ते खांब 5 वेळा फिरवायचे आणि आपल्या जे मनात आहे ना ती इच्छा तिथं ते सांगत होते। तर ही आहे पायऱ्या, मी मगाशी तुम्हाला येताना ज्या पायऱ्या दाखवल्या ना, त्या पायऱ्या इथून येणार, भरपूर पायऱ्या आहेत त्या, आणि इथून एवढ्या उन्हातून त्या पायऱ्यावरती आपल्याला यावं लागलं असतं, म्हणून आम्ही डायरेक्ट वरतीच गाडी घेतली पूर्णपणे। तर देवीचं वगैरे दर्शन झाल्यावर आम्ही खाली निघालो म्युझियमकडे, कारण की आम्हाला आधी माहीत नव्हतं की ते हे बंद आहे। तिथे पोचल्यावर मग तिथला बोर्ड वाचला की सोमवारी सुट्टी असणार साप्ताहिक, तर ठीक आहे म्हटलं, बाहेरूनच थोडा व्हिडिओ वगैरे घेतला,
परत तिथं फोटो वगैरे काढले. तर साईडलाच एक दुकान होतं. तर भरपूर गरमी होती, इतकं ऊन होतं ना, त्यामुळं म्हटलं थोडी लस्सी वगैरे काहीतरी गार प्यावं. त्यामुळं मग आम्ही तिथं थोड्या वेळ थांबलो. मग लस्सी वगैरे पिली. परत त्या काकांनी पण भरपूर काय काय माहिती सांगितली देवीबद्दल. परत यात्रा नुकतीच झाली ती वाटतं देवीची, मग यात्राबद्दल त्यांनी सांगत होते. पण हे बघा इथं त्यांनी लावलेली ती झाडे इतकी सुंदर होती ना, शोची झाडे, त्यामुळे त्याचा पण व्हिडिओ घेतला. तर तिथली मनी म्याव तर ती म्याव म्याव करून, त्यामुळे थोडंफार तिच्यासोबत खेळलो आम्ही. औंधा वध झाल्यानंतर यमाई देवी इथं वरती डोंगरावरती राहायला आले आणि मंडेमुळं गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन पण एकदम छान आणि सुंदर झालं. त्याच्यानंतर आम्ही निघालो परत रिटर्न आमच्या घरी. तर चलो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा औंधला जाऊन यमाई देवीचं दर्शन नक्की घ्या. नक्की सबस्क्राईब करा. बाय.